शिरूर ताजबंद येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत समाधान शिबिर संपन्न. दिनांक 10 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय अहमदपूर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून उपविभागीय अधिकारी सौ मंजुषा लटपटे अहमदपूर, तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगारकर अहमदपूर, गटविकास अधिकारी पंकज शेळके अहमदपूर, लातूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने अहमदपूर, पंचायत समिती सभापती सूरज पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बोडके, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, शिरूर ताजबंद यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तहसील कार्यालय अहमदपूर यांच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी सर्व कागदपत्रे, आधार कार्ड दुरुस्ती तसेच संजय गांधी निराधार, विधवा, अपंग अशा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, शेतकरी बांधवांना शिवरस्ता, पांदन रस्ता, विहार प्रलंबित असलेले शेतीविषयक प्रश्न सोडवून त्यांना 7/12 व 8चे वाटप करण्यात आले. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांच्या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन काही निकाली काढण्यात आल्या. यावेळी अहमदपूर तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, शिरूर ताजबंद जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी दिलीप मोरे, अहमदपूर. अधिकाधिक गतिमान करण्याचा शासनाचा संकल्प आहे. माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनानुसार हा जो छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिराचा जो टप्पा 1 आहे तो सगळीकडे सर्व महाराष्ट्र राज्यामधील सगळ्या जिल्ह्यांमध्ये, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आणि तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये राबवण्याचा शासनाचा मानस आहे. यापूर्वी आपण अहमदपूर तालुक्यामध्ये 2 मंडळांमध्ये हा कार्यक्रम राबवलेला आहे, किनगावला आणि हडवतीला, आणि त्यानंतर आज शिरूर ताजबंद येथे आपण हा राबवत आहोत. त्यानंतर अंदोरी, त्यानंतर खंडाळी आणि पुढे शेवटी जो आहे तो अहमदपूर नगरपालिका हद्दीमध्ये तो राबवण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे 6 मंडळांचं नियोजन मार्च ते मे या दरम्यान आपण केलेलं आहे. त्या माध्यमातून आपण ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्या तर आपण इथपर्यंत देणारच आहोत, पण मागच्या ज्या वर्षभरामध्ये जे धोरणात्मक निर्णय वेगवेगळे घेतलेले आहेत लोकांसाठी, तर ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवावे हा देखील शासनाचा मानस आहे. आणि आपण पाहतो की मागच्या काही वर्षभरामध्ये जे महत्वाचे बदल झालेले आहेत त्यामध्ये अकृषीचा जो कर आहे तर तो माफ केलेला आहे शासनाने, आणि त्यासाठी जो काही अकृषिक परवाना आपण जिल्हाधिकारी कार्यालय किंवा इतर विभागामार्फत आपण ज्या काही नाहरकत परवानग्या घेण्यात यायच्या तर त्या सगळ्या आता घेण्याची गरज नाहीये. आता आपल्याला त्यासाठी केवळ नियोजन प्राधिकरणाची जरी परवानगी आपण घेतली तरी पण आपल्याला अकृषिक हा आपल्याला